नमस्कार, मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर झटपट कशी करायची। थोडीशी वेगळी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी एका बाउलमध्ये सुगंधित तांदूळ घेतलाय। 2 ते 3 चमचे बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी तुमच्या रोजच्या वापरातील देखील तांदूळ घेऊ शकता। आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला। आता गॅसवरती कढई तापवून घेतली आणि मग यामध्ये 1 चमचा तूप घातलं। तूप छान वितळलं मग आपण धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो यात घातला। तो तांदूळ आता मी छान अशा पद्धतीने या तुपावरती परतून घेणार आहे। सुरुवातीला ह्याचा रंग अगदी ट्रान्सपरंट आहे, पण जसा जसा हा तांदूळ भाजत येतो, परतवला जातो, तसा तसा तो पांढरा शुभ्र व्हायला सुरुवात होते आणि अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला हा तांदूळ छान असा भाजून झालाय। तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आजची ही आपली पद्धत जी आहे की यामध्ये आपण मिक्सरचा भांड्याचा वापर न करता किंवा तांदूळ न भिजवून ठेवता अगदी पटकन ही खीर कशी करता येईल ते पाहतोय। आता तांदूळ आपले थंड करत ठेवलेले आहेत बाजूला, तोपर्यंत आपण कढईत तूप घातलेलं आहे 1 चमचा आणि यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स छान क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचे। तर मी इथे बदाम, काजू आणि पिस्त्याचे थोडेसे काप घेतलेत। हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला 1-2 मिनिटं छान तुपामध्ये परतून घ्यायचेत। तर इथे आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते छान क्रिस्पी असे झालेत। मी त्या बाउलमध्ये काढून घेतले। तुम्ही याऐवजी खोबऱ्याचे काप देखील अशा पद्धतीने तळून घातले तर खीर अगदी सुरेख लागते। तर ड्रायफ्रूट्स बाजूला ठेवलेत आणि आपण थंड करत ठेवलेला तांदूळ देखील छान थंड झालाय। आता हा तांदूळ आपण एका पोळपाटावरती घेतला आणि यानंतर हा तांदूळ आपल्याला या ठिकाणी बारीक करून घ्यायचा आहे। हा तांदूळ बारीक करण्यासाठी मी इथे पोळपाट आणि बेलण्याचा वापर केला आहे। तर अशा पद्धतीने अगदी 1-2 ते 3 मिनिटांमध्ये हा तांदूळ छान बारीक होतो आणि तुम्ही पाहू शकता कुठेही जास्त मेहनत या ठिकाणी लागत नाही किंवा मिक्सरचा देखील आपण या ठिकाणी वापर न करता अगदी छान भरड अशी तांदळाची करून घेतली। आता कढई तापवून घेतली आणि यामध्ये आपण दूध घातलेलं आहे अर्धा लिटर। दूध छान गरमच असताना ते यात घातलं होतं, म्हणजे दूध आधी उकळवून घेतलं मग ते यात घातलं, म्हणजे पटकन आपली खीर तयार व्हायला मदत होते। तर दूध गरम झाल्यानंतर म्हणजेच एक उकळी आली की लगेचच आपण यामध्ये बारीक वाटून घेतलेला तांदूळ घेतला। हा जो तांदूळ आहे तो या दुधामध्ये अगदी तांदूळ शिजून छान मऊ झालेला आहे आणि घट्टसर अशी आपली ही तांदळाची खीर या ठिकाणी तयार झालेली आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता दुधामध्ये तांदूळ छान मऊ असा शिजलाय, तो चेक केला आणि मग यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे साखर। तर इथे साखर देखील 1-2 मिनिटांमध्ये छान या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि बाजूची लागलेली साय देखील कढईमध्ये जी आहे ती या खिरीमध्ये मिक्स करायची, म्हणजे छान टेक्स्चर येतं आणि मऊ अशी आपली तांदळाची खीर तयार होते। तर इथे एक उकळी आल्यानंतर ड्रायफ्रूट्स घातले आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स गार्निशिंगसाठी बाजूला ठेवलेत। आता हे यानंतर वेलची पूड पाव चमचा यामध्ये घातली आणि छान स्वाद येतो या वेलची पूडमुळे खीरला। तर अतिशय चटकन ही आपली तांदळाची खीर या ठिकाणी तयार झालेली आहे। आपण कुठेही तांदूळ न भिजवता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये न घालता सहजतेने बारीक केलेली आहेत आणि चटकन आपली आजची ही तांदळाची खीरची रेसिपी या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता फार सुरेख असं टेक्स्चर आलेलं आहे, कुठे तांदूळ वेगळं आणि दूध वेगळं असं झालेलं नाही। एकसंध अशी ही तांदळाची खीर आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। एवढ्याच कन्सिस्टन्सीची ही आपल्याला खीर ठेवायची आहे। यानंतर जर आपण आणखी घट्ट केली तर ती खूप घट्ट होईल, म्हणून ही खीर अशा पद्धतीने जी आपण तयार करून घेतली। वरतून मी ड्रायफ्रूट्स गार्निशिंग म्हणून घातलेत आणि आजची आपली ही तांदळाची खीर करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मनश्रीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।